नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य दशा चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रेफरल सिस्टीम GNM फर्स्ट इयर स्टुडंट कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आपण रेफरल सिस्टीम बघूया. तर त्याची पहिली डेफिनेशन बघूया. 5 मार्काला कधी कधी हा प्रश्न विचारला जातो. बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात. माझे चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत सगळे 5 मार्काचे व्हिडिओज आहेत. मी कोणताही व्हिडिओ आणि जर मी काही वेगळं बनवलं असेल तर मी मेन्शन करते. तर आपण याची डेफिनेशन बघूया, म्हणजे व्याख्या आपण. तर आरोग्यसेवेमध्ये संदर्भ सेवा प्रणाली हा एक अत्यंत महत्त्वाचा अत्यावश्यक घटक आहे. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेथे त्याला आवश्यक असलेल्या चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध अशा ठिकाणी पाठवण्याच्या प्रक्रियेस संदर्भ सेवा प्रणाली असे म्हणतात. आरोग्य सेवेमध्ये संदर्भ सेवा म्हणजे रेफरल सिस्टम अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेथे त्याला आवश्यक असलेल्या चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी पाठवण्याच्या क्रियेला आपण संदर्भ सेवा प्रणाली असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये कोणताही प्रश्न विचारला, मी आता सरसकट घेते, ह्याच्यातला कुठलाही ह्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता. ही डेफिनेशन झाली. आता आपण उभ्या संदर्भ म्हणजे जी प्रणाली आहे, उभ्या संदर्भ सेवा प्रणालीच्या पातळ्या कोणत्या आहेत. तर आपण व्हर्टिकल ह्याच्यामध्ये बघूया. तर पहिलं आहे गाव पातळी, विलेज, नंतर उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण कृती रुग्णालय म्हणजे RH हॉस्पिटल, कॉटेज म्हणतात त्याला, जिल्हा रुग्णालय, डिस्ट्रिक्ट लेवल आहे, आणि मग वैद्यकीय महाविद्यालय व विशेष सेवा रुग्णालय, स्पेशालिटी हॉस्पिटल. अशी येते ही उभ्या संदर्भ सेवा प्रणालीची पातळ्या आहेत अशा. आता ह्याच्या महत्त्व काय आहे संदर्भ सेवा प्रणालीचे. तर संदर्भ सेवा प्रणालीमुळे काय होतं, तर रुग्ण व समाजास रोगनिदानात्मक सेवा पुरवल्या जातात, आवश्यकतेनुसार विशेष सेवा मिळतात, गुंतागुंत विपरीत परिणामाचा प्रतिबंध होतो, संभाव्य विपरीत परिणाम ओळखून त्यावर उपचार देता येतात, योग्य पद्धतीने रुग्णास सुखकारक परिस्थिती संदर्भ सेवाच्या ठिकाणी पोहोचवता येते, संदर्भ सेवा घेऊन परत आलेल्या रुग्णांची पुनर्पाहणी उपचार आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळतात. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये संदर्भ सेवा प्रणालीचे महत्त्व, हेतू व फायद्याचा प्रसार करावा. त्याच्यानंतर त्वरित संदर्भ सेवेची गरज आणि आवश्यकता का असते. नीड्स ऑफ अर्जंट रेफरन्स सर्व्हिस म्हणजे का बरं त्वरित संदर्भ सेवा दिल्याने का, म्हणजे का दिली पाहिजे. तर ते 4-5 दिवस टिकून राहिलेल्या उपचार दाद न देणार अतिताप, ह्या लोकांना संदर्भ सेवेची गरज आहे. 4 ते 5 दिवस टिकून राहिलेलं उपचारास दाद न देणारा अतिताप असेल ना, त्याला हायपरपायरेक्सिया. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कोणतेही कारण आढळत नसताना येणारी आकडी म्हणजे कन्व्हल्शन येते. कारण माहिती नाही आहे पण कन्व्हल्शन येते, तेव्हा आपण संदर्भ सेवा देतो, म्हणजे रेफर करतो पेशंटला. गंभीर आजार, तापामुळे आकडी, कन्व्हल्शन आल्यास गंभीर आजार आहे, कन्व्हल्शन येत आहेत, तर आपण रेफर करतो पेशंटला. शरीरात कोणत्याही भागात होणाऱ्या वेदना 3 दिवसापेक्षा अधिक राहिल्यास, रक्ताची उलटी, नाकातून भरपूर रक्तस्राव होत आहे, तर आपण देतो. रक्ताची उलटी, नाकातून भरपूर रक्तस्राव होत असला आपण देतो. त्यानंतर पोटदुखी आहे, वारंवार होणाऱ्या उलटीसह गुदद्वारामार्गे हवा न सरकल्याचे आढळल्यास, ताठरमान, पाठीची कमान, जबडा अडकणे यासारख्या धनुर्वाताची लक्षणे आढळल्यास किंवा शंका वाटल्यास, गुंतागुंतीची प्रसूती आहे, डांबरासारखे चिकट आणि काळ्या रंगाचे मलस्विसर्जन झाल्यास, म्हणजे मोशन जे आहे ते काय आहे, डांबरासारखे चिकट किंवा काळ्या रंगाचं झाल्यावरती, औषधोपचारास न दाद देणारे गंभीर स्वरूपाचे अतिसार, अगर त्यामुळे कलजल कमतरता, डिहायड्रेशन होत असेल तर, गंभीर स्वरूपाची निलांग अवस्था म्हणजे सायनोसिस असेल तर. त्यानंतर कोणत्याही कारणाने आलेली बेशुद्धावस्था, कोमा, 18 ते 24 तासाहून अधिकच मूत्रार्बुदाची अवस्था आढळल्यास, मूत्रार्बुद म्हणजे युरिन पास न होणे, हृदयविकाराच्या रुग्णात छातीत वेदना सुरू झाल्यास, गंभीर स्वरूपाच्या अनेक जखमा आणि रक्तस्राव हाडमोडीच्या रुग्णास, गंभीर स्वरूपाच्या अनेक जखमा आणि रक्तस्राव हाडमोडीच्या रुग्णास. त्याच्यानंतर गंभीर स्वरूपाची विषबाधा, पॉयझन वगैरे काही जण घेतात किंवा विषबाधा झाले तर, आणि कोणत्याही प्रकारची जीवास धोकादायक असलेली अवस्था असेल अशा लोकांना आपण रेफर करतो. संदर्भ सेवेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी योग्य संदर्भ सेवेसाठी योग्य प्रकारचा रुग्ण योग्य ठिकाणी पाठवण्याची निवड करावी. योग्य संदर्भ म्हणजे आपल्याला रेफर करायचा, कुठल्याही रुग्णाला कुठेही रेफर करता येत नाही, तर ते आपल्याला
योग्य ठिकाण आणि जागा माहिती पाहिजे व्यवस्थित ना. त्यानंतर संदर्भ सेवेसाठी पाठवण्यापूर्वी तपासणी करून प्राथमिक उपचार करावेत. असलेली किंवा संभाव्य गुंतागुंत ओळखायची आहे. त्यानंतर संदर्भ सेवेसाठी वाहन व्यवस्था, कारण रुग्णांना वाहन व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्यानंतर संदर्भ सेवेसाठी रुग्णास स्थलांतरित करताना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी साधनसामुग्री वापरली असल्यास त्यासहित रुग्णावर प्रशिक्षित व्यक्ती पाठवावी. संदर्भ सेवेसाठी रुग्णास स्थलांतरित करताना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी साधनसामुग्री वापरली असल्यास त्यासहित रुग्णासोबत प्रशिक्षित व्यक्ती पाठवावी. त्या व्यक्तीने संदर्भ सेवेच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडे रुग्ण व त्याबरोबर हस्तांतरित करेपर्यंत जबाबदारी सांभाळावी. आणि तो जो पर्सन कोणी आहे ते जाणार रुग्णाला तिथे, म्हणजे आपण शिफ्ट केल्यानंतर त्यांच्या हातासोपेपर्यंत आपण म्हणजे जबाबदारी पाळायची आहे. संदर्भ सेवेसाठी रुग्ण जाऊन आल्यानंतर उपचारासाठी त्याचा पाठपुरावा करावा. संदर्भ सेवेसाठी रुग्ण जाऊन आल्यानंतर उपचारांसाठी त्याचा पाठपुरावा करायचा आहे. संदर्भ सेवेसाठी गंभीर रुग्ण पाठवत असताना त्यांची गंभीरता कमी होऊन त्यांची आरोग्यस्थिती स्थिर आहे याची खात्री करायची आहे. संदर्भ सेवेसाठी पाठवणे त्यांच्यासोबत संदर्भ म्हणजे रेफरल द्यावी. याशिवाय रुग्णांच्या तपासणीचे रिपोर्ट्स, एक्सरे यासारख्या काही गोष्टी पाठवायच्या असल्यास पाठवायच्या आहेत. त्यानंतर त्याची जी आहे नोंद जोडपत्राखाली करून ते संदर्भ पत्राला जोडून द्यायचं आहे. संदर्भ सेवा केंद्र निश्चित करणे. संदर्भ सेवेची आवश्यकता असलेली स्त्री, कुटुंब प्रमुख व नातेवाईकांना संदर्भ सेवेची गरज, आवश्यक व महत्त्व पटवून सांगायचं आहे. कधीकधी नातेवाईकांनी जे रुग्ण असतात ते तयार नसतात जी जागा आहे ती सोडून जायला, तर त्यांना माहिती सांगायची आहे. वाहन व्यवस्था करायची आहे. सूचना आता ह्याच्या बाबतीत काय आहे, संदर्भ आपण रेफर करताना वाहन व्यवस्थेसाठी लागणारा पैसा आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ते यांच्याकडे उपलब्ध बंधमुक्त निधी येतो. एक निधी आलेला असतो, त्याच्यामध्ये तो आपल्याला खर्च करता येतो. शक्य असल्यास संदर्भ सेवेच्या ठिकाणी फोन करून रुग्ण पाठवत असल्याची कल्पना द्यायची आहे. शक्य असल्यास स्त्रीबरोबर आरोग्य कर्मचारी पाठवावा, अगर स्वतः जायचे. शक्य असल्यास रक्तदान करू शकणारा व्यक्ती सोबत पाठवायचा आणि संदर्भ सेवापत्र तयार करून त्याच्यासोबत द्यायचं आहे. आता संदर्भ लेटर आहे. संदर्भ रेफरल लेटर मी देते. तुम्हाला परीक्षेमध्ये 5 मार्काच्या प्रश्नाला ही लिहायची गरज नाही आहे आणि ती हे जस्ट डेमो म्हणून, म्हणजे तुम्हाला माहिती असेल म्हणून देते. आरोग्य केंद्र रुग्णालयाची नावं शिका. संदर्भ सेवा युनिटचे नाव, संदर्भ सेवा नोंदणी क्रमांक, तारीख, रुग्णाचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. वडील किंवा पती असेल त्याचं नाव, रुग्णाचं वय, लिंग, जात, धर्म, व्यवसाय, सध्याचे रोगनिदान आहे ते लिहायचं आहे. थोडक्यात आजाराचा इतिहास, म्हणजे काय आजार आहे ते, आपण कुठलं औषध दिले ते, आणि संदर्भ सेवेसाठी आपण पाठवल्याची तारीख लिहायची आहे. आणि संदर्भ सेवेसाठी पाठवण्याचे कारण, आपण का पाठवतो आहे संदर्भ सेवेसाठी ह्याचं कारणही आपल्याला लिहायचं आहे. आणि मग सही आणि सही करणाऱ्याचे नाव, पद आणि शिक्का, म्हणजे आपण सही करायचे, आपलं काय पात्रता आहे किंवा पद कोणत्या पदावरती आपण कार्य करतो ते, शिक्का आपला जिथे आपण असो PSC सेंटरला वगैरे, ते सगळं करायचं आहे. तर अशा प्रकारे रेफरन्स सिस्टीम आहे. तर त्याचं महत्त्व आहे. तुम्हाला आता 5 मार्काला प्रश्न विचारतात तर रेफरन्स सिस्टीमची डेफिनेशन लिहायचे, हे लिहू शकता. तुमच्या लक्षात राहिलं असेल तर छान आहे ते लिहायला. महत्त्व काय आहे आणि गरज काय आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे, आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तेही लिहायचं आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ, रेफरन्स सिस्टीम. लवकर भेटू आपण नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.